नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक या विषयीचं विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलं आणि आता पुढे त्याचा प्रवास लोकसभा आणि राज्यसभेमध्ये होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 13 मार्च रोजी या संदर्भातला एक रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला. त्यानंतर देशामध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि मग 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. भाजप आणि त्यांचे एनडीए मधले मित्रपक्ष यांनी या विधेयकाला सहमती दर्शवली आहे, पण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि त्यानंतर एम.के. स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत ते आणि बीजेडी यांनी मात्र या विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे. या विधेयकाच्या प्रवासातले पुढचे टप्पे कोणते, त्यातले अडथळे कोणते, कुणाचा विरोध आहे, कुणाची सहमती आहे आणि या विधेयकामुळे देशामध्ये नेमकं निवडणुकीच्या वेळी आणि मतदानाच्या वेळी काय नेमकं होईल. लोकसभा निवडणूक आणि राज्यसभा निवडणूक ही एकत्र घेतली जाईल आणि त्यासोबत स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुद्धा पार पडतील का, आणि त्या पार पाडायच्या असेल एकत्र तर नेमकं काय होईल. या सगळ्या विषयांची मान्यवरांची मतं नेमकी काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून प्रेक्षकांसमोर या विधेयका संदर्भातल्या अनेक बाबी या स्पष्ट होऊ शकतील. अर्थ आणि राजकीय विषयाचे अभ्यासक विश्वास उडगी माझ्यासोबत जोडले आहेत. नवी दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार मंगेश इंदा पवार आणि मुंबईहून नेहमीप्रमाणे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के हे जोडले गेलेले आहेत. तिन्ही मान्यवरांचं मी खूप स्वागत करतो. आधी नवी दिल्लीमध्ये मंगेश इंदा पवार यांच्याकडे जातो. म्हणजे इंडिया आघाडीतल्या काही पक्षांनी या विधेयकाला विरोध केला तर एनडीए मधल्या पक्षांनी याला सहमती दर्शवलेली आहे. काय नेमक्या यातल्या चांगल्या बाबी आहे ज्या या देशातल्या जनतेसाठी आणि मतदारांसाठी खूप चांगल्या ठरू शकतील, आणि जे मुद्दे भाजपनं मांडले आहेत की काळा पैसा आणि त्याचा अपव्यय म्हणजे काळा पैशाचा वापर थांबेल, पैशाचाही व्यवहार जो निवडणुकीमध्ये होतो तोही थांबेल, आणि प्रशासनावरचा आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवरचा ताण हा कमी होईल, पारदर्शकता येईल निवडणुकीमध्ये आणि देशाच्या विकासाला चालना मिळेल. कारण वर्षभर कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या या निवडणुका देशामध्ये सुरू असतात आणि साधारणतः 365 दिवसांपैकी जर आकडेवारी आपण पाहिली तर 350 दिवसांच्या आसपास वेगवेगळी राज्य ही निवडणुकीमध्ये व्यस्त असतात. बोला मनोजजी. खरं तर हे विधेयक आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडलं जाणार आहे. त्याला मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. याचा ड्राफ्ट जर बघितला तर त्या ड्राफ्ट मध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतील की वन नेशन वन इलेक्शन ही गोष्ट काही देशाकरता नवीन नाहीये. इंडिया आघाडीतले जो सगळ्यात मोठा पक्ष ज्याला आपण म्हणतो की काँग्रेस याचा विरोध करत आहे किंवा बाकीचे घटक पक्ष विरोध करत आहेत, पण मला असं वाटतं हे आपला इतिहास आता विसरतात. या देशामध्ये पहिली जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यानंतर सलग 15 वर्ष लोकसभा आणि राज्य विधानसभांची निवडणुका या एकत्रित झालेल्या आहेत. 15 वर्ष सलग हे सायकल तुटल्यानंतर 67 नंतर हे सायकल तुटलेलं आहे. पण 15 वर्ष या देशाने एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट काही भारताकरता नवीन नाही आहे. आणि हे इलेक्शन एकत्र होण्यामागचं एक कारण आहे की आता जर तुम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जरी गेला तर पूर्ण आकडेवारी दिलेली आहे की किती वेळा यांना इलेक्शन फेस करावं लागतं आणि त्यातनं किती पैसा खर्च होतो. यापेक्षा की कोड ऑफ कंडक्ट जी आचारसंहिता जी असते 45 ते 50 दिवसांची ही आचारसंहिता असते. या काळामध्ये संपूर्णतः त्या राज्याच्या डेव्हलपमेंट वर्क जोपासलं असतं. म्हणजे केंद्र सरकार पॉलिसीज निर्माण करतं, केंद्र सरकार इम्प्लिमेंट करतं, पण समजा एखाद्या राज्यात इलेक्शन असेल तर त्या पॉलिसीज त्या बेनिफिशियरीज पर्यंत जात नाही. हे जे सायकल आहे याच्यामुळे देखील परिणाम होतो. दुसरी गोष्ट राजकीय पक्षांना अडचणीचं ठरतो, कारण की प्रत्येक राजकीय पक्ष
हा 365 दिवस 24 तास इलेक्शन मोडमध्ये आता देखील 6-7 राज्यात इलेक्शन होणार आहे. आता 3 राज्यांमध्ये इलेक्शन झाले म्हणजे राऊंड द इयर राजकीय यंत्रणा इलेक्शन मोडमध्ये असते. देशाच्या आणि त्या पर्टिक्युलर राज्याच्या विकासाकरता कधी थिंकिंग करणार, केंद्रातल्या नेत्यांना राज्यात जाऊन निवडणुका लढवाव्या लागतात, तिथे प्रचार करावा लागतो. प्रचारांचे दिवस एवढे असतात की लोकसभेमधल्या कामकाजावर त्याचा परिणाम झालेला दिसतो, राज्यसभेच्या कामकाजावर त्याचा परिणाम झालेला दिसतोय. म्हणून वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट आणण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे 3 गोष्टी होतात. एक, इलेक्शन कमिशनला एकाच वेळी देशभरातल्या लोकसभा आणि विधानसभांचं प्लॅनिंग करता येईल. दुसरी गोष्ट, प्रचाराचे दिवस असतील आणि केंद्रातले आणि राज्यातले विषय जर कमी असतील तर मॅन पॉवर जी काही खर्च होते तो कमी होईल. आणि तिसरा आहे पैसा. तुम्हाला एकदा सिलेक्शन घ्यायचं आहे, या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. आणि चौथी सगळ्यात महत्वाची की दोन्ही टर्म सोबत जातील, लोकसभा आणि विधानसभेच्या, ज्याच्यामुळे विकास कामांचं इम्प्लिमेंटेशन यामध्ये कोणताही अर्थ नाही. आज जगातील आर्थिक व्यवस्था आपण प्लॅनिंग करतो आहोत. जगातलं तिसरं आर्थिक म्हणजे आपण की महासत्ता आपल्याला करायची आहे. तर या वेळेला समजा डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटीज समजा थांबल्यात इलेक्शन्समुळे, याचा फार मोठा इम्पॅक्ट होतो. की हे विधेयक येईल, याच्यावर अनेक चर्चा होणार आहे. आणि मनोजी, दुसऱ्या टप्प्यात मी काही गोष्टी सांगेल की भारत हा एकमेव देश नाहीये. अगदी पण त्यापूर्वी मंगेशजी, पण त्यापूर्वी मी विश्वास उडगी आणि त्यानंतर सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. पण या दोघांकडेही अनुक्रमे जात असताना हे विधेयक आणि त्याला मिळालेली मंजुरी आणि त्यानंतर विरोधकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या मी थोडक्यात सांगतो, कारण आपल्याकडे कोणत्याही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत, प्रतिनिधी नाहीत. काँग्रेसचा मागच्या वर्षीच स्टँड क्लिअर झाला होता, म्हणून आज जयराम रमेश यांच्या ट्विटमध्ये सुद्धा, व्हिडिओ ट्विटमध्ये सुद्धा म्हटलं गेलं की आमची जी भूमिका या विरोधात पूर्वी होती तीच आताही कायम आहे. अधीर रंजन चौधरी जे गटनेते संसदेतले काँग्रेसचे, ते या समितीतले एक सदस्य होते आणि या समितीचा राजीनामा त्यांनी या अगोदरच दिला होता. त्यावेळेला त्यांची भूमिका अशी होती की प्रॉस आणि कॉन हे बेसिकली या संदर्भातले तपास न तपासता थेट हे विधेयक इम्प्लिमेंट करायचं, हा कायदा तयार करून घटना दुरुस्ती करून हे इम्प्लिमेंट करायचं असं दिसतं, म्हणून मी राजीनामा देतोय. काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि आप या पक्षांनी विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रादेशिक आणि स्थानिक मुद्दे हे गौण ठरतील राष्ट्रीय मुद्द्यांसमोर जर या सगळ्या एकत्रित निवडणुका झाल्या तर, आणि छोट्या पक्षांचं अर्थातच मरण होईल. जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे विधेयक पाठवायला पाहिजे होतं, ते मात्र झालं नाही. म्हणजे आता ते पुढच्या प्रक्रियेमध्ये कदाचित होईल. आणि खरगे यांनी 4 पानी पत्र हे माजी राष्ट्रपती आणि या समितीचे अध्यक्ष कोविंद यांना पाठवलेलं आहे, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी असं म्हटलंय की ड्रॅकोनियन पद्धतीचा हा कायदा असेल, हे विधेयक आहे जे लागू केलं जाणार आहे. याशिवाय CPI-M सुद्धा विरोध केलाय आणि बिजू जनता दलाने सुद्धा विरोध केलेला. आणि एक मुद्दा त्यांनी असा मांडला की 4 राज्यांच्या निवडणुका मग का एकत्र भाजपनं घेतल्या नाही, का त्या वेगवेगळ्या घेतल्या, झारखंड, जम्मू काश्मीर, मग हरियाणा आणि त्यानंतर महाराष्ट्र, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर हे झालं विरोधी पक्षांचं एकेका वाक्यातलं एक सुटमत, त्यांचं म्हणणं नेमकं काय. पण मी अर्थविषयाचे आणि राजकारणाचे अभ्यासक विश्वास उडगे यांच्याकडे जातो. उडगी सर, या संदर्भातले आपले काय मुद्दे आहे? हे विधेयक कायद्यात जेव्हा घटना दुरुस्ती करून लागू केलं जाईल त्यावेळेला ते जनतेच्या हिताचं असेल किंवा नसेल, पक्षाची बाजू सोडून द्या. पहिली गोष्ट ती जनतेच्या हिताची नाही आहे, आणि हा अजेंडा मुळातच राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्षाचा आहे आणि गेली 5 वर्ष ते सातत्याने विविध फोरम मध्ये मांडतायत. आता त्यांनी ज्या वेळेस धनखड यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव, इम्पीचमेंट नोटीस काढली आणि अदानीच्या संदर्भामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला अरेस्ट ऑर्डर निघालेली आहे, तेव्हा हा प्रश्न त्यांनी इलेक्शनचा मुद्दा अग्रभागी आणलेला आहे. 20 तारखेला
लोकसभा संपते. त्यामुळे डायव्हर्शनरी टॅक्टिक्स मध्ये भारतीय जनता पक्ष नेहमीच अग्रेसर राहिलाय. हा डायव्हर्शनरी टॅक्टिक्सचा एक भाग आहे. गेली 5 वर्ष त्यांनी अजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आता या प्रश्नावरती त्यांनी आणल्या, जेव्हा 75वं संविधानाचं वर्धापन दिन 26 जानेवारी 2025 ला आहे. तर या संदर्भामध्ये हा त्यांचा अजेंडा ते रेटण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही मगाशी सुचवलं तसं रमेश जयराम यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती जेपीसीची मागणी सगळेजण करतील. कारण एका राम कोविंद समितीने हे दिलेला अहवाल आता कॅबिनेटने स्वीकारलेला आहे. याच्यामध्ये प्रत्यक्षात निवडून आलेले जे पार्लमेंटेरियन्स आहेत सर्व पक्षांचे, यांनी पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टच्या अनुषंगाने 1952 पासून ते पहिली 15 वर्ष राज्य आणि केंद्र यांच्या निवडणुका एकत्रित झालेल्या असताना त्यानंतर जे या देशामध्ये बदल घडलेले आहेत, राज्य आणि मग पक्षांतर विरोधी कायदा, अनेक असे राजकीय बदल जे घडले आहेत, या अनुषंगाने इव्हन निवडणूक कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या आहेत, या अनुषंगाने जेपीसी पुढे हा मुद्दा जाणं, याच्यामध्ये काही घटनात्मक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ केंद्र आणि राज्यांचे अधिकार, हे सगळे प्रश्न आहेत. मुख्य प्रश्न लोकशाही कशी गेल्या 10 वर्षात राबवली गेली आहे. त्यामुळे धनखड किंवा बिर्ला यांचं वर्तन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे आहे, आणि गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने अनेक कायदे दडपशाहीतून मंजूर झालेले आहेत, लोकशाहीतून नाही, त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाहीकडे जाणार एक पाऊल ठरते की काय. त्यामुळे हा शब्द तुम्हाला कोणाला आवडणार नाही, पण दिस इज अ मुवमेंट टुवर्ड्स फॅसिस्ट रूल. त्यामुळे स्टॅलिन यांनी जे म्हटलेलं आहे ते अधिक संयुक्तिक आहे. आणि म्हणून वन नेशन वन हे जे काही वन नेशन वन इलेक्शन हे बिल जेपीसी कडे जावं, ते जे लोकसभेत आणि राज्यसभेत निवडून आलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये चर्चा व्हावी, आणि त्याचबरोबर जनतेमध्ये याच्यावरची चर्चा व्हावी. हे लोकशाहीला धरून होईल, हे संविधानाला धरून होईल, आणि म्हणून ते मत मी आता मांडतो. अगदी. मी सुभाष शिर्के यांच्याकडे जाण्यापूर्वी सांगतो की 1983 साली इलेक्शन कमिशननी अशा प्रकारची मागणी केली होती की व त्याचा पुरस्कार केला होता, एक देश एक निवडणूक. 1999 साली लॉ कमिशननं सुद्धा असा प्रस्ताव पुढे ठेवला होता सरकारसमोर, आणि LK अडवाणी, भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे नेते, यांनी कायम त्याचा पुरस्कार केला. ते त्यांच्या दृष्टिकोनातून एक देश एक निवडणूक हा अत्यंत प्रिय मुद्दा होता. बरं, या संदर्भातलं जे पॅनल गठीत झालं, म्हणजे प्रेक्षकांसाठी छोटी माहिती आणि नंतर शिर्केंकडे जातो. हे पॅनल म्हणजे ही समिती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 रोजी स्थापन झाली, आणि त्याचा अहवाल हा 14 मार्च 2024 रोजी दिला गेला. 2029 पर्यंत ही प्रक्रिया अस्तित्वात यावी असा भाजप आणि एनडीएचा प्रयत्न दिसतोय. रामनाथ कोविंद समितीनं 18,000 पानांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. 21,000 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या, त्यापैकी 80% दुरुस्त्या या कायद्याच्या बाजूनं म्हणजे विधेयकाच्या बाजूनं होत्या. 376 पानांचा हा संक्षिप्त अहवाल वेबसाईटवर उपलब्ध आहे, आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर संसदेत या विधेयकाला मंजुरी मिळावी लागेल, लोकसभा आणि राज्यसभा सुद्धा. आणि संसदेत घटना दुरुस्तीद्वारे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. देशभरात व्यापक चर्चा करून सहमतीनं या संदर्भातलं वातावरण निर्माण करावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे. भाजपनं या जाहीरनाम्यामध्ये आपल्या याचा कायम समावेश केला, आणि विश्वास उडगी यांनी जसं सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं वेगवेगळ्या मंचावर या एक देश एक निवडणूक या निवडणूक प्रक्रियेचा पुरस्कार केलेला आहे. आणि मुळात या एनडीए 3.0 सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या लक्ष्यपूर्तीमध्ये सुद्धा हे धोरण समाविष्ट केलं गेलं होतं. सुभाष शिर्के. एकतर मला याच्यामध्ये माझा आवाज येतोय का? कारण इको येते, प्रत्येक जे माणूस बोलताय त्यांचा इको येतो. होय होय, येतोय. हे जे अध्यारूप धरलेलं आहे की इलेक्शनला खूप पैसा लागतो, आणि त्याच्यामुळं हा एकच निवडणूक घेतली तर देशाचा पैसा वाचेल, हे जे काही एक दावा केला जातोय, या दाव्याची सत्यता किती आहे याच्याबद्दल कुठलीही आकडेवारी सरकारने लोकांपुढे सादर केली.
आणि ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे. यांच्याही वेबसाईटवरती ती जी आहे त्याच्यामध्ये जो आकडा जो दिला Last- आहे तो कुठून last election आलेला आहे 3,000 crores. त्याच्याबद्दलही त्यांनी पूर्णपणे एक उघड केलेलं नाहीये. हा एक मुद्दा आहे. दुसरं असं की मुळात ज्या वेगवेगळ्या निवडणुका होण्याची पायंडा का पडला किंवा तो प्रकार का पडला तर 1967 स्टेट रिऑर्गनायझेशन झालं, राज्य नव्याने पुनर्रचना झाली आणि त्याच्यानंतर या निवडणुका थांबल्या. पण या पुनर्रचना का करावी लागली? पुनर्रचना यासाठी करावी लागली की लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या स्वातंत्र्यानंतरच्या विकास होईल त्यांचा म्हणून तो सर्वसमावेशक विकास झाला नाही आणि त्यामुळेच प्रादेशिक पक्ष हे मोठ्या प्रमाणावरती पुढे आले. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. प्रादेशिक पक्ष का पुढे आले? कारण प्रादेशिक पक्षाला असं वाटलं की केंद्रीय काँग्रेस असतील किंवा बाकी आणखी पक्ष असतील त्यांच्याकडून राज्यांना मदत होईल किंवा राज्यांचा विकास होईल अशा पद्धतीची धोरणं राबवली जात नाही आणि त्यामुळं प्रादेशिक पक्ष हे पुढे आले. आणि आज जे आपण दिसतोय की नरेंद्र मोदी यांना सुद्धा 39 पक्षांना सोबत घेऊन एनडीए स्थापन करावं लागलं. त्यावेळेला त्यांच्याकडे 240 फक्त त्यांचे खासदार निवडून आले त्यावेळेला. दुसरीकडे काँग्रेस पण अशाच प्रकारे प्रादेशिक पक्षांच्या सोबतीला सोबत घेऊन पुढे जाते. हा जो प्रकार आहे विकासातले जे डॅमेज आहेत ते त्यामुळे मुख्य ऍड्रेस केले पाहिजे ते मात्र ऍड्रेस केलेलं दिसत नाही. भारताच्या 2014 ते 2024 मध्ये भारताची प्रगती प्रचंड झाली. म्हणजे जवळपास 5 ते 6% प्रगती झाली अशी आकडेवारी सांगते. पण त्याचबरोबर जी गरिबी आहे, दरिद्रता जी आहे मोठ्या प्रमाणात वाढली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे विकास हा कुठल्या दिशेने झाला याच्याकडे आपण बघायला पाहिजे. विकासाचं जे मॉडेल आहे ते सर्वसमावेशक नाही. भाजप जो आता इंडियन गव्हर्नमेंट आहे त्याचं आणि त्याच्या प्रॉब्लेम झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेगवेगळे इश्यूज आहेत ते ऍड्रेस करत नाही. तुम्ही 85 कोटी लोकांना 10 वर्ष तुम्ही कोविड पासून तुम्ही देताय तर ही विकासाचं मॉडेल होऊ शकत नाहीये. रोजगार निर्माण झाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न दिसत नाहीये. ठराविक मूठभर उद्योगपतीचे आणखी कसं बनवायला ते कसं पातळीवरती मोठे होतील यासाठी प्रयत्न होताना दिसतंय. म्हणजे अदानीला अगदी टोल कॉन्ट्रॅक्टही दिलं जात आहे. म्हणजे तिथे पण कुणी लोकांना विकास व्हायलाच नाही पाहिजे इतरांचा. हा जो अट्टहास आहे हे विकासाचा कुठला मॉडेल आणि याच्या विरोधामध्ये लोकांच्या नक्कीच अपेक्षा असणार आणि त्यामुळे प्रादेशिक पक्ष हे पुढे येणार. काँग्रेसही यावरती बोलत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे जे म्हणताय त्याला काँग्रेस काही प्रतिवाद करताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पैसा सापडला इलेक्शन कमिशनच्या आकड्यानुसार तो 800 कोटी रुपये. 800 कोटी रुपये जो जप्त केलेला पैसा आहे हा त्याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री देतील का? तर लोकांना हे माहिती नाहीये की हा पैसा आला म्हणतो बीजेपीचा आहे पैसा, काँग्रेसचा पैसा आहे की आणखी शिवसेना आणि इतर पक्षाचा पैसा आहे त्याच्याबद्दल का लोकांना सांगितलं जात नाही. 800 कोटीची जी माया आहे ती डिमॉनिटायझेशन करून सुद्धा 800 कोटी कसे काय मार्केटमध्ये आले त्याच्याबद्दल कोण काय बोलणार आहे की नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुपरफिशियल आहेत. कदाचित भाजप आहे हा पूर्णपणे यशस्वी होईल करण्यासाठी. पण विकासाचा मॉडेल कुठला तुम्ही घेताय याच्याबद्दल की हे घटनात्मक दुरुस्तीनुसार हे घेत नाहीये विधेयक. हे सिंपल लेजिस्लेशन आहे हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. जे मला जे काय आतापर्यंत माहिती मिळाली त्यानुसार जेणेकरून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचं बहुमत असल्यामुळे हा सहजपणे निर्णय हा सहजपणे निर्णय होईल. त्याचे परिणाम नंतर किती होतील कारण जे डिनॉमिनेशन झालं ते आपण अजून आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कदाचित याच्यामुळं जे उर्गी साहेबांनी बोललं कदाचित ते भाजपला असं वाटत असेल की विकास एक स्ट्रोक मध्ये चांगल्या प्रकारे होईल आणि विकासाचं जे मॉडेल आहे ते कुठल्या पद्धतीचं मॉडेल आहे हे पण आपण इथे लक्षात घेतलं.
जी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी राज्यांच्या सहमतीची गरज नाही असं विधेयकात नमूद केलेलं आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर घ्यायच्या झाल्या तर त्यासाठी मात्र 50% राज्यांची सहमती किंवा मंजुरी आवश्यक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता याचा प्रवास जर लोकसभेतून आणि राज्यसभेतून होणार असेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेच्या हिवाळी या चालू अधिवेशनामध्ये मांडलं जाणार आहे, त्यावेळी नेमकी काय परिस्थिती असेल हे बघावं लागेल. कारण मला वाटतं 21 तारखेपर्यंतच हिवाळी अधिवेशन संसदेचं चालू राहणार आहे. पण वन नेशन वन इलेक्शन, मला एकच तुमचा आवाज फक्त मध्ये मध्ये येत होता सुभाष शिर्के बोलत असताना, तो फक्त टाळता आला किंवा काय? ओंकार माझे तांत्रिक मदत करणारे आहेत इथे उपस्थित, थोडं ते बघून घ्या. एक छोटीशी माहिती मी सांगतो जी प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा ऍट अ ग्लान्स बरी पडेल. घटना दुरुस्ती करावी लागणार हे खरंच आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. किमान 6 विधेयके यामध्ये समाविष्ट करावी लागणार आहे अशी एक माहिती मिळते. संसदेमध्ये 2/3 बहुमताची गरज ही एनडीए सरकारला लागणार आहे. दोन्ही सभागृहामध्ये एनडीएचं बहुमत आहे, पण याचा म्हणजे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आणि घटना दुरुस्ती करून ती 2029ला त्यांना जी अपेक्षित साल आहे त्यांच्यासाठी तेव्हा ते लागू करण्यासाठी म्हणून त्यांना 2/3 बहुमत मिळवायचे आणि ते जरा कठीण दिसते. राज्यसभेमध्ये 245 खासदार आहेत, एनडीएकडे 112 खासदार आहेत आणि इंडिया आघाडीकडे 85 आहेत. आणि मोदी सरकारला म्हणजे या एनडीए सरकारला 2/3 बहुमत हवं आहे. म्हणजे साधारणतः 164 राज्यसभेच्या खासदारांचं मत हे बहुमतानं हे विधेयक पारित करण्यासाठी लागेल. लोकसभेमध्ये 545 खासदार आहेत निवडून आलेले, 292 हे एनडीएकडे आहेत आणि 2/3 बहुमत एनडीए सरकारला मिळवण्यासाठी 364 मतांची गरज असणार आहे. हे माहितीसाठी यावर पुढच्या म्हणजे तुम्हाला प्रत्येकांना यावर भाष्य करता येईलच. आता सुभाष शिर्के आणि विश्वास कुडगी यांनी जे आर्ग्युमेंट्स केले ते तुम्हाला खोडून काढायचे आहेत. मग यंदा पवार, मी दोघांची आर्ग्युमेंट्स मी एका शब्दात सांगेल की हे काही राजकीय विधेयक नाही आहे. नंबर 1, हा इलेक्शन कमिशनच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मचं बिल आहे असं म्हणावं लागेल. कारण की रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्टचा सेक्शन 82(3) यामध्ये फक्त अमेंडमेंट आहे. त्याला लागणारी जी काही व्यवस्था उभी करायची आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आहे. याच्यामध्ये राईट टू वोट कुठेही कटेल केलेलं नाहीये. दोन्ही इलेक्शन एकत्र होतील, फक्त लोकांना एकाच वेळी 2 सरकार निवडायची आहे. समजा 50% राज्यांनी होकार दिला, 3% म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडायचं. याच्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकार हिरावून घेतलेला नाहीये. एक कोणत्याही स्थानिक ज्या काही छोट्या छोट्या आघाड्या असतात, पक्ष असतात, यांना कोणतीही बंदी घातलेली नाहीये. आणि ज्या रिजनल पक्षांचं तुम्ही आज बोलता आहात त्यांना देखील कुठेही बंदी घातलेली नाहीये. हा फक्त इलेक्शन रिफॉर्म बिल, या पलीकडे नाही आहे. याआधी देखील देशामध्ये सायमल्टेनियस इलेक्शन झालेले आहेत. केंद्रात वेगळं सरकार झालेलं आहे, राज्यात वेगळं सरकार झालेलं आहे. हे उदाहरणं देशात आहेत. मागच्या 75 वर्षामध्ये अशा अनेक इलेक्शन झाले आहेत ज्या वेळेला लोकसभा, विधानसभा, इव्हन विधानसभा, स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका एकत्रित निवडणुका झालेल्या आहेत. तेव्हा काही कोणी त्याचा आक्षेप घेतला नाहीये. फक्त आता असं म्हटलेलं आहे की लोकसभा, विधानसभा स्थापन करण्याची तारीख 1 राहील, ती डिझॉल्व्ह होण्याची तारीख 1 राहील. या 2 तारखा या 5 वर्षाच्या राहतील. आणि या फक्त भारतात होत नाहीये, जर्मनीत आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये, अनेक काही देशांमध्ये ही सिस्टीम सुरू आहे. हे काही नवीन काही आलेलं नाहीये. स्वीडनमध्ये पण आहे. ही मतदानाचा अधिकार आहे, तो कमी केलेला नाहीये. त्यांना हवं ते सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. याच्यामध्ये फक्त एकच आहे की कोड ऑफ कंडक्टमुळे स्थानिक महानगरपालिका ते केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत, कोणत्याही सरकारने स्थापन म्हणजे त्या आणलेल्या असतात, याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये जो अडथळा येणार होता तो आता येणार नाही. उलट मला असं वाटतं की हे बहुमत राज्यसभेत आणि लोकसभेत रिक्वायर्ड आहे ना, हे सरकार सहजपणे प्राप्त करेल. कारण की लोकांना म्हणजे राजकीय पक्ष पब्लिक प्लॅटफॉर्मवर भूमिका घेत असतो, पण इंटरनली त्यांना देखील माहिती आहे
हे त्यांच्याकरता खूप चांगलं आहे. छोटे पक्ष आहेत, त्यांना एकाच वेळी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि केंद्राची देखील म्हणजे लोकसभा देखील त्यांना लढवण्याचा एकाच वेळी त्यांना संधी मिळू शकते. जर राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर जी रिजनल पार्टीज आहेत उलट त्यांना त्यांचा वॉल्यूम वाढवण्याकरता एकाच वेळी संधी मिळते आहे. प्रचार एकदाच करायचा आहे, मुद्दे एकदाच घ्यायचे आहेत आणि मतदान देखील एकदाच होणार आहे, कौतुक देखील एकदाच होणार आहे. हे वारंवार होणार नाही. उलट छोटी पक्ष आहेत, त्यांना सुखी दिवस आता अदानीचा मुद्दा किंवा डिक्टेटरशिपचा मुद्दा आला, हा काही मुद्दा नाही आहे. असं होऊ शकतं भाजप ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आहे ती कमी होऊ शकतं, केंद्राचं सरकार देखील जाऊ शकतं. ही रिक्स, राजकीय रिक्स घेऊन जे बिल आणतायत याच्या मागे फक्त एकच कारण आहे की 65 दिवस जी राजकीय आणि निवडणूक घेण्याची जी प्रक्रिया सुरू होते त्याला कुठेतरी युनिफॉर्मिटी येईल, कुठेतरी ठराविक कालावधी येईल. पण माझा मुद्दा यात असा आहे की आता भाजपनं विधानसभेची निवडणूक ही अत्यंत हायपर लोकल मुद्द्यावरती लढवली होती. राष्ट्रीय मुद्दा म्हणजे एक संविधानाचा मुद्दा उपस्थित करण्याचा राहुल गांधींनी प्रयत्न केला. अदानी हा एक संसदेमधला आता गाजत असलेला मुद्दा, तोही त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धारावीपासून सुरू केला होता, म्हणजे त्या मतदारसंघात सुद्धा. तर लोकल जे मुद्दे असतील, स्थानिक मुद्दे, ते कुठेतरी अदृश्य होतील किंवा त्या मुद्द्याला गौण स्थान मिळेल अशी एक भीती साधारणतः ही प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. नाही होणार, कारण की 97चं इलेक्शन महाराष्ट्रातलं बघा, लोकसभा विधानसभा एकत्र झालेल्या आहेत. तेव्हा काय होतं, इव्हन अनेक ठिकाणी देखील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र आलेल्या आहेत. मुद्दे कोणते उपस्थित करायचं याचं स्वातंत्र्य राजकीय पक्षांना आहे. ते कसं प्लॅन करायचं, काय करायचं हे याच्यात इलेक्शन कमिशन कधीच पडत नाही. हे फक्त कंडक्ट ऑफ इलेक्शनच्या संदर्भातलं आहे, हे पॉलिटिकल बिल नाही आहे. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की यंत्रणा कशी राबवावी, कशा पद्धतीने निवडणुका घ्याव्यात याच्यापुरती मर्यादित असणारं विधेयक आहे. याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य सगळ्या पक्षांना समान आहे. कोणी हायपर लोकल निवडणूक करावी की हायपर इंटरनॅशनल नॅशनल निवडणूक करावी, त्याला कोणतं बंधन राहिलेलं नाही इलेक्शन मध्ये. मतदारांना एक माहिती राहील, मला मतदान करायचं आहे. हे फक्त मतदारांसाठी, यंत्रणा राबवण्यासाठी आणि राजकीय पक्षांसाठी. याच्यामध्ये काही अजेंडा घुसला आहे किंवा काही रिस्ट्रिक्शन राहतील. तुम्ही फक्त विधानसभा लढवा, लोकसभा लढवायचा तुम्हाला अधिकार नाहीये, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जर लढवली तर लोकसभा लढवता येणार नाही, असं काहीही नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे, मी विश्वास उडगे यांच्याकडे जातो, त्यांचा मुद्दा नेमका काय आहे. हा मंगेशजी, मी विश्वास उडगी सरांकडे जातो. भाजप आणि RSSचा अजेंडा असं तुम्ही म्हटलं होतं, आता तुम्हाला विस्तारानं सांगता येईल कारण सगळ्या गोष्टी या क्लिअर होत आहेत. म्हणजे त्यांचा मुद्दा काय आहे, भाजपची बेसिकली याच्या मागची भूमिका काय आहे, हे आपल्याला मंगेश शिंदापवार यांच्या बोलण्यातनं आपल्याला स्पष्ट होत आहे. का असं वाटतं की प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर घाला घालणारं हे बिल असेल किंवा हा येणारा कायदा असेल आणि स्थानिक मुद्द्यांना अत्यंत कमी लेखलं जाईल, हायपर लोकल जे मुद्दे असतील ते निवडणुकीमध्ये चर्चेला येणार नाही, तुम्हाला असं का वाटतं की हे देशाच्या एकंदरीत हिताच्या आड येणारं किंवा विरोधातलं बिल आहे? मंगेशचा पूर्णपणे आदर राखून मी असं म्हणू इच्छितो, भारतीय जनता पक्षाच्या क्लासरूम मध्ये एक लेक्चर देणं आणि लोकांना डूज आणि डोंट समजावून सांगणं, वन नेशन वन इलेक्शन असा तो प्रकार त्यांनी सांगितला. या देशामध्ये पहिले 3 इलेक्शन लोकसभा आणि असेंब्ली एकत्रित झालेली वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर मगाशी सुभाष सरकेट सांगितलेलं ते आता मी पुन्हा सांगतो, भाषावर प्रांत रचना, अनेक स्थानिक संघर्ष, धार्मिक जातीय सांस्कृतिक प्रश्न
असे अनेक संघर्ष झालेले आहेत आणि त्यातून बॉम्बे प्रॉव्हिन्स, मद्रास प्रॉव्हिन्स, बेंगॉल प्रॉव्हिन्स, याच्यानंतर आपण आता किती राज्य झालेलो आहोत याचा जरा आढावा घ्या. आणि याच संविधानामध्ये आपण असं म्हटलंय राज्यांचे अधिकार काय, केंद्राचे अधिकार काय, त्यांची स्वायत्तता काय, हे सगळं आहे. त्याच्यामध्ये शेतीचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न हा राज्याचा आहे, कोणता प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे, हे सगळे मुद्दे आहेत. आता एवढं सगळं होत असताना सुद्धा दिल्ली सारख्या ठिकाणी एक LG आहे आणि केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्यात येतं. ही काय लोकशाही आहे का? स्टॅलिनच्या एका मंत्र्याला ईडी उचलून नेतात, याला लोकशाही म्हणायचं का? हे गेल्या 10 वर्षात अनुभवल्यानंतर आता महाराष्ट्राची इलेक्शन संपूर्ण 2-2 पक्ष फोडून झाले, पण सुप्रीम कोर्ट बोलत नाही. आणि दुसरी इलेक्शन होते, अतुल नार्वेकर जे चुकीचा निर्णय घेतात, ते पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होतात. एवढा थोर विरोध या लोकशाहीत होतोय. अशा वेळी वन नेशन वन इलेक्शन बोलणं. दुसरी गोष्ट, धनकडांच्या विरोधात जो एक आता अविश्वास प्रस्ताव पहिल्या प्रथम इतिहासात आलाय, याची तरी नोंद घ्या. बिर्ला काय बोलतायत, संसदेत बोलू देत नाहीत म्हणून संसदेच्या बाहेरच आंदोलन चालू आहे. आणि अदानीच्या हातात संपूर्ण उद्योग आणि व्यवस्था सोपवणं या गोष्टी असताना तुम्हाला अर्थव्यवस्था कशी हाताळायची आहे, तुम्हाला इलेक्शन कसं हाताळायचे आहे. अरे पहिल्यांदा राजीव हा जो काय आहे इलेक्शन कमिशनर, याला हाताळा ना. याचं इलिगल अपॉइंटमेंट आणि याच्या दोन्ही असिस्टंटचं इलिगल अपॉइंटमेंट हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे. तो तुम्ही हाताळणार की नाही? तो तुम्ही न हाताळता सेशन इलेक्शन कमिशनर काय होता आणि हा राजीव नावाचा मनुष्य कशा पद्धतीने एक सक्षम फ्रॉड करू शकतो इलेक्शन कमिशनचा एक चीफ ऑफ द इलेक्शन कमिशनर म्हणून, आणि भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण यंत्रणेशी त्यांची हातमिळवणी होते. हा प्रश्न संपूर्ण देशात चर्चेला येत असताना, लोकशाहीचा खून पडत असताना, आपण क्लासरूम मध्ये वन नेशन वन इलेक्शन पुन्हा राम कोविंद नावाच्या एका माजी अध्यक्षाचं एक समितीने दिलेलं निवेदन आपण सॅक्रोसॅन्ट समजून, त्याला एक मनुस्मृतीसारखं समजून आपण त्याच्यावरती चर्चा करतो. मला असं वाटतं आपण हा प्रश्न लोकसभा आणि राज्यसभेत निवडून आलेले जे लोक आहेत आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये ज्या तरतुदी आहेत, ज्याच्यावरती बदल करण्याचा पहिला अधिकार हा खासदारांचा आहे, ते निवडून आलेले लोक आहेत, ते आता 75वा ज्याला म्हणतो संविधानाचा एक दिन पाळणार आहेत, त्यांच्या हाती सोपूया. भारतभर त्याची चर्चा करूया आणि मग खर्चाचा मुद्दा, बाकीचे जे मुद्दे हे सगळे नंतर बघूया. पहिल्यांदा ज्यांचा अधिकार आहे त्या लोकप्रतिनिधींना, त्या राजकीय पक्षांना त्याची मतं मांडू द्या आणि मग जनतेमध्ये इलेक्शन कमिशनने स्वतःच याच्यावरती मतं मागावी. जसं आता मरकटवाडीमध्ये आम्हाला ईव्हीएम नको, आम्हाला बॅलेट पाहिजे, हे जसं लोक बोलत आहेत ना, तसं लोकांना बोलू दे. कोविड समिती आम्हाला हवंय का, आम्हाला बॅलेट पेपरवरती इलेक्शन हवं आणि राज्यात हवी का नको, या पद्धतीने लोकांना मत व्यक्त करू दे. रामनाथ कोविंद हे पण राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते होते, आताचे राष्ट्रपती सुद्धा त्या महिला राष्ट्रीय संघाच्याच आहेत. संपूर्ण संघाची जी सत्ता आहे, मी सुभाष शेळके यांच्याकडे जातो. म्हणतोय की राष्ट्रीय संघाच्या 100व्या वर्षी हे संविधान पूर्णपणे मोडण्याकरता ही एक अत्यंत अशा तऱ्हेची एक कट आणि कारस्थानाची पद्धत. आज एका बाजूने अदानी हे देशापुढे संकट असताना दुसरं संकट आपल्या समोर येत आहे, याचं मी भान आणून देऊ इच्छितो. चला मंगेश शिंदापूर, यावर तुम्हाला काही पटकन बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आणि मग मी सुभाष शिर्के यांच्याकडे या चर्चेच्या शेवटात जातो. राष्ट्रपती हे संविधानिक पद आहे नंबर 1, आणि नंबर 2 की प्रणव मुखर्जींनी स्वतः या वन नेशन वन इलेक्शनला सपोर्ट केलेला आहे जेव्हा ते स्वतः राष्ट्रपती होते. त्याच्यामुळे संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती हा कोणत्या पक्ष, संघटना किंवा धर्माशी निगडीत याचं नाही आहे. त्या पदावर बसून ते काय भूमिका घेतात देशाकरता ती महत्वाची आहे. प्रणव मुखर्जींनी अत्यंत स्ट्रॉंगपणे या मुद्द्याला राष्ट्रपती पदावर असताना सपोर्ट केलेला आहे, हे विसरता कामा नये. प्रणव मुखर्जींना प्रदीर्घ संसदीय कार्यपद्धतीचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांना माहित होतं की हे इलेक्शन घेण्यासंदर्भातलं आहे, राजकीय नाही. यात कोणाचेही राजकीय अधिकार खुंटले नाही, त्याच्यावर बंदी नाहीये. हा अपप्रचार करण्याची मला थोडंच
जी, मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. मी जशी आकडेवारी मांडली होती की लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 2/3 बहुमत मिळून यांना मग या घटना दुरुस्ती करून मग हा कायदा होईल आणि मग 2029च्या निवडणुकीमध्ये त्यांना तो इम्प्लिमेंट करता येईल अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण व्हावी लागणार आहे. तर हा प्रवास कसा राहू शकतो? कारण बहुमत तर एनडीएचं दोन्ही ठिकाणी आहे, राज्यसभेत आणि लोकसभेत, पण अट अशी आहे की 2/3 पाहिजे. मग हा कायदा कसा पारित होऊ शकतो? अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेवढे कॅपेबल आहेत आणि त्यांना कशा प्रकारे बहुमत जमवायचं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हे त्यांना जमतं. त्यामुळे मला वाटत नाही की याला काही अडचण येईल म्हणून हा प्रस्ताव जो आहे तो नक्कीच पास होईल. पण मुद्दा असा येतो की यातल्या काही बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की समजा एखाद्या मुख्यमंत्र्यावरती अविश्वास आला आणि ते सरकार जर गेलं तर त्यावेळेला तिथे काय केलं जाणार आहे? पुन्हा ते ताबडतोब निवडणुका न घेता ते पूर्ण राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल आणि जोपर्यंत त्याची टर्म आहे तोपर्यंत इंग्रजी सत्ता राहील का? याच्याबद्दल काही स्पष्टता या पूर्ण मध्ये मला दिसली नाही. किंवा ते डॉक्युमेंट जे आहे त्याच्याबद्दल मला रामनाथ कोविंद यांनी जे तयार केलं होतं. दुसरं असं की हाच प्रकार स्थानीय स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जास्त प्रकर्षाने होईल. कारण इथं कसं असतं, तिथं फार कमी लोकसंख्या असते आणि अशा वेळेला तिथं एक गट बनवून पुन्हा दुसरा गट तयार करणं ही गोष्ट सोपी होते. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे शिवसेना एकनाथ शिंदे गट तयार झाला आणि शेवटपर्यंत न्यायालयातच नाही त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हा या ग्रे एरियाबाबत निश्चितपणे ठोस उपाययोजना आणि नेशन याच्यामध्ये असायला पाहिजे, तरच ही नाहीतर केवळ एक सेंट्रलाइज पद्धतीनं कारभार करण्याची जी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक हा भाग होऊन राहील. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होते केंद्राचे अधिकार मान्य नव्हते. ज्यावेळेला ते पंतप्रधान झाले केंद्राकडून घ्यायचे. त्यामुळे हा एक मॉडेल जे आहे त्यासाठी मनोजी यांनी जो आता मुद्दा एक दुरुस्ती करतो त्या ड्राफ्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की समजा लोकसभा किंवा विधानसभा अल्टिमेटली डिझॉल्व्ह झाली काही पॉलिटिकल कारणाने किंवा अननॅशनल कारणांमुळे, तर रिमेनिंग जी टर्म आहे त्या टर्म करता इलेक्शन होईल त्या राज्यापुरता आणि पुन्हा लोकसभा आणि विधानसभा या इलेक्शन हे एकत्रित होतील. राष्ट्रपती राजवटीचा जो टर्म आहे 6 महिन्याचा तो एक्सटेंड होत नाहीये, तो 6 महिन्याचाच राहील. त्या 6 महिन्याच्या आत उरलेल्या टर्म करता इलेक्शन घेण्यात येणार आहेत. हे त्या ड्राफ्ट मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे. ठीक आहे. बर आता काय झालं की मी म्हणजे मागे वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक या संदर्भातल्या त्यावेळी खूप साऱ्या बातम्या आल्या होत्या. पण नंतरच्या काळामध्ये रामनाथ कोविंद समितीनं हा 18,000 पानांचा अहवाल तयार केला. 21,000 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. त्या कोणी दुरुस्त्या त्यांच्या समोर ठेवल्या, त्या बाजूने जास्त होत्या का विरोधकांच्या होत्या, हाही एक त्यातला मुद्दा आहे. पण 80% दुरुस्त्या या कायद्याच्या बाजूनच होत्या आणि 376 पानांचा संक्षिप्त अहवाल हा वेबसाईटवर उपलब्ध आहे असं म्हटलं जातं. मी खूप साऱ्या बातम्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी वेबसाईटवर वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या आणि वेबसाईटच्या बातम्या या संदर्भातल्या धुंडाळण्याचा प्रयत्न केला. पण फार काही तुम्हाला मी आता मध्ये जी काही तुम्हाला माहिती पुरवत गेलो की तुम्हाला माहिती असेल, तर त्याशिवाय काही फार काही माहिती अजून पावे तो उपलब्ध नाहीत. आणखी खोलात रिसर्च केला तर मिळू शकेल. पण जो माहितीचा स्रोत सहज उपलब्ध असतो आपल्याला संकेतस्थळांवर, वेबसाईटवर, त्यात मला फार काही माहिती मिळाली नाही. याचाच अर्थ असा होतो की व्यापक प्रमाणात विश्वास उडगी म्हणतात तसंही की व्यापक प्रमाणात जर ही यावर चर्चा व्हायची असेल तर त्याचं एक मोठं व्यासपीठ हे संसद आहे आणि संसदेमध्ये त्यावरती चर्चा होईल, खल केला जाईल, युक्तिवाद होईल, आरोप प्रत्यारोप सुद्धा त्याच वेळी होतील. आणि हे सगळं होत असताना जनमानसात सुद्धा या नेशन वन इलेक्शनच्या संदर्भामध्ये आणखी माहिती ही पसरत जाऊन जनमत सुद्धा हे नेमकं कायद्याच्या बाजूने आहे किंवा कायद्याच्या विरोधात आहे यावरही चर्चा होईल,
तपशिलात चर्चा होईल, माध्यमांमध्ये सुद्धा आणखी विस्तारात आणि खोलवर चर्चा होऊ शकेल. मला असं वाटतं आता ही सुरुवात झालेली आहे आणि भाजपनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासन दिलं होतं किंवा त्यांनी जो मॅनिफेस्टो तयार केला होता त्यात याची घोषणा केली होती आणि म्हणून त्या दिशेने एक पाऊल मोठं त्यांनी टाकलेलं आहे, अर्थात केंद्र सरकारनंही टाकलेलं आहे. काय नेमकं होईल हे संसदेत पाहावं लागेल. या संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं या विधेयकाच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. तिन्ही मान्यवरांचे विश्वास उडगी, सुभाष शिर्के आणि मंगेश इंदा पवार या तिन्ही मान्यवरांचे मी खूप आभार मानतो. ही चर्चा वेगवेगळ्या अंगानं करण्यात आली आहे, कायद्याच्या बाजूनं, कायद्याच्या विरोधात सुद्धा. ती प्रेक्षकांना कशी वाटली आणि त्या संदर्भात तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला ही चर्चा खरंच आवडली असेल तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.